उरण शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली। उरण परिसरातील गावांना व प्रकल्पांना पाणी पुरवठा करणारी MIDCच्या राणसई धरणातील मुख्य जलवाहिनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास फुटल्याने सर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। ही मुख्य वाहिनी जीर्ण झाल्याने ती फुटल्यानंतर 2 तासात जवळपास हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, मात्र सदरची जलवाहिनी 15 फूट खाली असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे। उरण शहर परिसरातील गावांना ONGC व इतर प्रकल्पांना MIDCच्या राणसई धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे। गुरुवारी सायंकाळच्या सुमारास 900 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली। त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून पाणी पुरवठा विस्कळीत झाला। MIDCच्या माध्यमातून सदर जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले, मात्र ही जलवाहिनी दिघोडे चिरले रस्त्याच्या जवळ 15 फूट खाली असल्याने जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी पूर्ण झाले असून पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्यात येणार असल्याचे MIDC कडून सांगण्यात येत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।